उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि गांधी कुटुंबियांनी घेतलं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं अंत्यदर्शन। दिल्लीमधल्या निवासस्थानी जाऊन वाहिली आदरांजली। उद्या शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार। भारतीय अर्थव्यवस्थेचे सुधारक हरपल्याची सर्वपक्षीय नेत्यांची भावना। मनमोहन सिंग यांच्या निधनावरती सहकाऱ्यांसह सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केला शोक। मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर। राष्ट्रध्वज अर्ध्यावरती तर आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाहणार। मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली। भाजपचं आता मिशन महानगरपालिका। मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये भाजप विस्तारक आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। विधानसभेच्या निकालाने हुरळून न जाण्याचे निर्देश। ठाकरेंच्या शिवसेनेची मातोश्रीवरती आजही पुन्हा एकदा बैठक। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। नव्या वर्षामध्ये गुरुजींच्या पगाराला होणार विलंब। लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवरती ताण। 2 ते 3 दिवस उशीर होण्याची शक्यता। पवनचक्कीच्या वादामधून तुळजापूरमधल्या जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला। कारवरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। हल्ल्यामध्ये सरपंच निकम यांच्यासह आणखी 1 जण जखमी। राजगुरुनगरमधील चिमुकल्यांच्या हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती। राजगुरुनगरमध्ये आज बंद। नितीन गडकरींचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून नागपूरमधील सराफा व्यापाऱ्यांची फसवणूक। पसार राजबीर चावलाच्या शोधासाठी पोलिसांचं पथक दिल्लीला रवाना। अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिममध्ये अवकाळी पाऊस। अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा। हरभरा, गहू, ज्वारी, तूर, कांदा, मक्यासह रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।